तुम्हाला फार चिंता लागून राहिलेली आहे. मुख्यमंत्र्यांना जर विरोधी पक्षाचे नेते भेटायला गेले आणि त्यांच्यात काही चर्चा सुरू असेल तर ती होऊ द्या ना सुरू. राज ठाकरे आणि फडणवीस हे अनेकदा भेटलेले आहेत. हा पहिला विषय. गणपतीचे दिवस आहेत, घरोघर गणपती येत असतात. कदाचित ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील. राज्यासंदर्भातले काही प्रश्न असतील. ज्या पद्धतीनं फडणवीस यांच्या काळात काल मुंबई बुडाली का? 2 दिवस मुंबई बुडते आहे. मुंबई, ठाणे, नाशिकसारखी शहरं बुडाली. राज्याच्या प्रश्नांवर त्यांची काही चर्चा सुरू असेल. त्याच्यामध्ये एवढं त्रास करून घ्यायची गरज नाही कोणाला. आम्हाला त्रास झाला आहे का? नाही. आम्हाला माहिती आहे काय आहे ते. काय नक्की सर? कशाला सांगू? आम्हाला माहिती आहे. भेटतात. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाचे नेते भेटत असतात. आता इथे आम्ही सुद्धा अनेकदा भेटतो. म्हणून त्याच्यावर चर्चा कशा करता करायची? यापूर्वी ते भेटलेले आहेत. भेटू द्या. भेटीची टायमिंग जे आहे ना, का कोण कशा करता भेटते हे भेटणारे नेतेच सांगू शकतात. मी का भेटलो आणि माझी काय चर्चा झाली. 2 प्रमुख नेते भेटत आहेत. त्यात एक राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि एक स्वतः राज ठाकरे आहेत. त्या दोघांमध्ये बंद दारात आता चर्चा सुरू असेल असं तुम्ही म्हणताय. त्यांनीच सांगायला पाहिजे आम्ही का भेटलो. आणि मला असं वाटतं की राज ठाकरे यांचा स्वभाव पाहता ते स्पष्ट आणि परखडपणे या भेटीविषयी बोलतील. एक शंका उपस्थित यामुळे होतात की एकीकडे दोन्ही भाऊ एकत्र येताना दिसतात, शिवसेना आणि मनसे, आणि त्याच दरम्यान ते भाजपचे नेते आणि मुख्यमंत्र्यांना भेटतात. त्यामुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होतो. ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत. लक्षात घ्या. ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं हा काही राजकीय अपराध नाही. उद्या माझं काही काम असेल, माननीय उद्धव ठाकरे यांचं काही राज्याचं किंवा सामाजिक काम असेल तर त्यांनी भेटलं पाहिजे. राज्याचा मुख्यमंत्री हा एका गटाचा किंवा पक्षाचा नसतो. ते 11 कोटी जनतेचे प्रतिनिधी आहेत. ते मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसे या देशामधले पंतप्रधान हे भाजपचे पंतप्रधान आहेत असं आम्ही म्हणतो. त्याला कारण आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांची प्रतिमा पुसली पाहिजे की मी एका पक्षाचा किंवा एका गटाचा मुख्यमंत्री आहे. आता शिंदेचे लोक त्यांना मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत. ते अजून एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री मानतात. असं नाही चालणार. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत असं आम्ही मानतो. सर, बेस्टच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने ठाकरेंना दोन्ही ठाकरेंच्या आकडे बघायला मिळाले, दोन्ही ठाकरेंचा पराभवच एक प्रकारे झालाय असं मुख्यमंत्र्यांनीही म्हटलेलं आहे. हो, त्या पार्श्वभूमीवरती ही भेट होती. तुम्ही काय एवढं गांभीर्याने घेताय ते बेस्ट वगैरे? अहो, एका पतपिढीची निवडणूक आहे ती काय महाराष्ट्राची लोकसभेची महानगरपालिकेची निवडणूक आहे का? आम्हाला त्या पतपिढीत नक्की कोण मतदार आहे तेही माहीत नाही. एक लक्षात घ्या. ही पतपेढी आहे. पतपेढीमध्ये काही लोक एकत्र आले, निवडणूक लढले असतील. बरं, ती का आमच्याकडे होती का? नाही. मला त्याच्याविषयी अजिबात माहिती नाही. मी वारंवार सांगतो हे विषय दिल्लीत चर्चेचे नाही आहेत ना. हे BSTच्या एखाद्या बस आग्रामधली चर्चा आहे. तुम्ही त्याला इतकं भव्य स्वरूप देताय. मला माहीत नाही. परत सांगतोय, मला विषयच माहीत नाही. कारण महापालिकेसंदर्भातल्या कोणत्या विषयात मी कधी चर्चा करत नाही. तो माझा विषय नाही. त्यासाठी आमचे वेगळे लोक आहेत, वेगळे प्रवक्ते आहेत. ज्यांनी ती निवडणूक ज्यांच्या नेतृत्वाखाली लढली तुम्ही त्यांनाही प्रश्न विचारले पाहिजे. मला इथे उत्तरच माझ्याकडे नाही आहे, कारण मला विषयच माहीत नाही. तुम्ही संजय क्षीरसागरचा 2 दिवसापूर्वी विषय मांडला होता. त्याच्यामध्ये गणेश नाईकांनी हे सगळे कागदपत्र विरोधी पक्षांना देण्याचं काम केलं आहे आणि ते शिंदे विरोधात काम करत आहेत असा एक सूर पाहिला. मला माहीत नाही. मुळात 50,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे की नाही याचं उत्तर द्या. दिवलकर यांना बेकायदेशीर पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून ते कायदेशीर हकदार नसताना 5,000
एकर जमीन वनजमीन ज्या पद्धतीनं 25 दिवसात देण्याचा उपक्रम सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी केला, हे सगळे त्यांचे आदेश, हे सरकारी कागद दप्तर हे जनतेसाठी खुलं आहे. गणेश नाईकांवरती कशा करा तुम्ही भ्रष्टाचार केलेला आहे. आणि जो नवीन कायदा अमित शहा आणू इच्छित आहेत मंत्र्यांना अटक करून तुरुंगात टाकण्याचा, तर तो पहिला प्रयोग संजय शिरसाट यांच्यावरती व्हायला पाहिजे. पहिला प्रयोग हा संजय शिरसाट यांच्यावरती व्हायला पाहिजे. गणेश नाईक हे त्या भागातले एक प्रमुख नेते आहेत, ते भाजपचे मंत्री आहेत. हे तुम्ही स्थानिक राजकारण कशा करता? 50,000 कोटीचा भूखंड घोटाळा हा महाराष्ट्रातला ऐतिहासिक भूखंड घोटाळा. आणि आता मुंबईत गेल्यावरती त्या संदर्भात या विषयावरती काय करायचं याच्यावरती आमची चर्चा झालेली आहे. वरिष्ठ नेतृत्वात मग राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील. काल माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा त्या संदर्भातले कागदपत्र मागवून घेतले माझ्याकडून. काल माननीय शरद पवार साहेबांना सुद्धा धक्का बसला आहे वाचून ऐकून. त्यांनी काल माझ्याकडून या संदर्भातले सगळे कागदपत्र ही स्वतः मागवून घेतले. ते पुन्हा अमित शहाची भेट घेणार. तुम्ही जसं पत्र लिहून अमित शहाना ती हँडओव्हर केली होती कागदपत्र 2 दिवसांपूर्वी भेटल्याच्या नंतर. शरद पवार मला माहीत, हे मी कसं काय सांगतो. पण या सगळ्या प्रकरणामध्ये गणेश नाईकांची तक्रार थेट दिल्लीपर्यंत करण्यात आलेली आहे. त्यांनी हे सगळं प्रकरण काढलेलं आहे. अहो, प्रश्न इतकाच आहे, 50,000 कोटीचा घोटाळा झालाय की नाही हा प्रश्न आहे. कागद कुठून आले आणि स्फोट कुठून झाला हा विषयच नाही आहे. आपण शेण खाल्लं की नाही, आपण शेण खाल्ल्याचे तुमच्या तोंडाला वास, स्वतः शेण खायचं आणि दुसऱ्याच्या तोंडाला वास घ्यायचा, हे काय चाललं आहे. 50,000 कोटीचा घोटाळा झालेला आहे. त्यातले 20,000 कोटी एकनाथ शिंदे संजय शिरसाट यांना मिळालेले आहेत. त्यातले 10,000 कोटी दिल्लीतल्या बॉसपर्यंत आलेत असं त्यांचेच लोक सांगत आहेत. याच्यामुळे याच्यात सगळ्यात जास्त बदनामी अमित शहांची झालेली आहे, हे मी त्यांना स्वतः सांगितलेलं आहे. सर, काल अमित शहांनी पंतप्रधानांना पदावरून काढण्याच्या संदर्भातलं विधेयक लोकसभेत मांडले. मग काढा. एवढे आरोप आहेत प्रधानमंत्र्यांवरती. या देशाची सार्वजनिक संपत्ती आपल्या एका मित्राला कवडी मोल भावात किंवा फुकटात दिली. अमेरिकेत ज्या मित्रावर लाचखोरीचे आरोप आहेत आणि त्याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे, त्याला वाचवण्यासाठी प्रेसिडेंट ट्रम्प पुढे ऑपरेशन सिंधूमध्ये शरणागती पत्करली. हा राष्ट्रीय अपराध केला आहे प्रधानमंत्र्यांनी. गुन्हा दाखल करावा गृहमंत्र्यांनी देशद्रोहाचा आणि अटक करावी, बडतर्फ करावं. आम्ही स्वागत करू कायद्याचं. सर, काल जेव्हा हे विधेयक सादर करत असताना सुरुवातीला अमित शहा पहिल्या बेंचवर होते, नंतर विरोधकांनी जेव्हा पूर्णपणे विरोध केला त्यानंतर 4थ्या बेंचवरती गेले. हे रणछोडदास आहेत सगळे, लक्षात घ्या. रणछोडदास ही गुजरातमधली एक उपाधी आहे. रणछोडदास हे प्रत्यक्ष समोरून कधी लढाई करणारे लोक नाही आहेत. त्यांच्या हातात पैसे आणि जेव्हा सत्ता आणि पोलीस असतात तेव्हाचे मर्द असतात. एरवी हे मर्द नसतात. ज्या दिवशी ह्याच्या हातात सत्ता नसेल ह्या लोकांच्या आणि त्यांच्यावरती अटकेची टांगती तलवार असेल, तेव्हा हे सगळे लोक याच कायद्याच्या भीतीनं देश सोडून पळून गेले. काँग्रेसनं PMLA कायदा आणला तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की या कायदा तुमच्यावर उलटेल. आता मी सांगतो, अमित शहाने हा जो कायदा आणलेला आहे हा कायदासुद्धा अमित शहा आणि मोदींवरच उलटणार आहे. कालाय तस्मै नमः ही काळानं घेतलेला सूड आहे. PMLA कायदा काँग्रेसने आणला आणि त्या कायद्याचा गैरवापर करून त्याने आम्हाला अटकेत टाकलं. आता हा जो कायदा अमित शहा आणतायत, बरं का, हे अमेंडमेंट जे आणतायत मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, ह्याच कायद्यानुसार भविष्यात हे लोक तुरुंगात जातील. काल KC वेणुगोपाल यांनी अमित शहांना त्यांच्या गृहमंत्री पदाच्या कार्यकाळाची आठवण करून दिली. पण अमित शहा म्हणाले की मी राजीनामा दिला आणि मग कोर्टानं जेव्हा सांगितलं निर्दोष मुक्त केलं तेव्हा पुन्हा बघा, अमित शहा हे खोटं बोलण्यामध्ये देशात नंबर 1 आहे. अमित शहा राज्यमंत्री होते. अमित शहांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे होते. अमित शहा परागंदा होते. अमित शहांच्या सुटकेसाठी बाळासाहेब ठाकरेंनी आणि माननीय शरद पवारांनी, हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आणि शरद पवार यांनी
कायद्याच्या पलीकडे जाऊन त्यांना मदत केली, तेव्हा आजचे तुम्हाला अमित शहा दिसत आहेत, लक्षात घ्या. आणि निर्दोष कधी सुटले? केंद्रात मोदी आल्यावर निर्दोष सुटले हो. त्यांना कोर्टाने निर्दोष नाही सोडलं, निर्दोष सोडवून घेतलं. जसं आज न्यायालयाचा वापर करून आमच्यासारख्या लोकांना त्रास दिला जातो आहे, शिवसेनेला असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, इतर पक्ष. नरेंद्र मोदी केंद्रामध्ये आल्यावर त्यांनी स्वतःला त्यातून त्याची सुटका करून घेतली. त्यांनी फार नाकानं कांदे सोलू नयेत. हे नैतिकता वगैरे शब्द अमित शहांच्या तोंडी शोभत नाहीत. त्यांनी त्याची जाणीव ठेवली नाही. त्यांनी ज्या लोकांनी त्यांना सोडलं त्यांचेच पक्ष भविष्यामध्ये फोडले. हंपक लोक आहे ते. माझ्या पुस्तकात त्या सगळ्याचा उल्लेख आहे, त्याच्यात उत्तर दिलं आहे का कोणी? माझ्या तुरुंगातले जे अनुभव आहेत, नरकातला स्वर्ग, त्यात हे सविस्तर आहे की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, शरद पवार असतील, ह्यांनी अमित शहाना आउट ऑफ वे जाऊन कशी मदत केली आहे ना. त्याच्यामुळे तुम्ही यांचं काय सांगताय? यांना हे कसे सुटले आम्हाला माहिती आहे, मी साक्षीदार आहे. सर आदित्य ठाकरे चूक होती असं म्हणता येईल? मी असं काहीच म्हणणार नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या स्वभावानुसार त्यांनी मदत केली, शरद पवारांच्या स्वभावानुसार त्यांनी मदत केली. त्याचे पांग या लोकांनी फेडले. हे एहसान फरामोश लोक आहेत. हिंदीमध्ये एक उत्तम शब्द आहे, उपकाराची जाणीव नसलेले हे लोक आहेत, हे क्रूर लोक आहेत. बोलिये. उपराष्ट्रपती पदाचा अर्ज दाखल आम्ही करतोय ना आता 11:30 वाजता. कोण कोण? 11:30 वाजता सर्व विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज उपराष्ट्रपती पदाचा आम्ही दाखल करू आणि सगळा विरोधी पक्ष या वेळेला एकत्र असणार आहे. सर गवर्नमेंट बार बार कह रही है कि ब्लड एंड वाटर कैन नॉट फ्लो टुगेदर, लेकिन आदित्य ठाकरे जी ने इसी बात पे कमेंट किया है कि बीसीसीआई किस तरह से मैच करा रही है पाकिस्तान से, एनसीईआरटी में सिलेबस आपके लोग चेंज कर रहे हैं, पहलगाम डाल रहे हैं, लेकिन अब बीसीसीआई मैच खेल रही है, कब आपको नहीं लग रहा है? आप आदित्य ठाकरे जी ने सही मुद्दा उठाया है और हम लोग भी बार बार यही मुद्दा उठाते हैं. हाँ, पानी और खून एक साथ नहीं बहेगा तो खून और क्रिकेट एक साथ चलेगा. हाँ, ऑपरेशन सिंदूर आपने रोक दिया प्रेसिडेंट ट्रंप के दबाव में. क्रिकेट खेल रहे हो आप, और क्रिकेट का मुखिया कौन है? तो नरेंद्र मोदी का ही चहेता गुजरात का सुपुत्र अमित शाह का बेटा, वो क्रिकेट का मुखिया है और उनके नेतृत्व में हम पाकिस्तान के साथ क्रिकेट खेल रहे हैं. तो बताना चाहता हूँ. और यहाँ हमको नैतिकता के पाठ पढ़ा रहे हैं लोग. नैतिकता, राष्ट्रभक्ति के पाठ हमको उनसे पढ़ना है. ये दुर्दैव है हमारा, इसी बैड लक ऑफ कंट्री. जिस तरह से सर कल बिल इंट्रोड्यूस किया गया, उसको सेलेक्ट कमेटी में भेजा गया, किस तरह से आपका क्या कहना है? पार्टी अगर ये बिल को मंजूरी कर देनी है तो सबसे पहले बिल मंजूर होने से पहले गृह मंत्रालय ने एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण, हेमंत विश्व शर्मा, प्रधानमंत्री मोदी जी, उनके ऊपर आपराधिक जो मामले हो सकते हैं या है उसको चालना देनी चाहिए. प्रधानमंत्री ने अपने मित्र को, अपने दोस्त को पूरा देश बेच दिया है. अमेरिका गौतम अडानी के ऊपर जो कानूनन वहाँ जो कार्रवाई चल रही है वो रोकने के लिए प्रेसिडेंट ट्रंप से सौदा कर दिया लोगों ने और ऑपरेशन सिंदूर से पीछे हट गए. ये कितना बड़ा अपराध है. प्रधानमंत्री को बरतरफ करना है तो इस मुद्दे पर बरतरफ करना चाहिए. अमित शाह क्या बड़ी बड़ी बातें करते हैं, नैतिकता की बातें अमित शाह जी करते हैं. उनको शोभा देता है नैतिकता की बातें करने में. जिसको जेल में डालने वाले थे, चक्की पिसिंग वाला मामला कल आया था ना, वो अपने सरकार में लेकर बैठे हैं. हाँ, भ्रष्ट सभी देश के सभी भ्रष्ट लोगों को, सभी व्यभिचारी लोगों को, हत्यारे, गुंडे, बलात्कारी अपने पार्टी में लेकर ये हमको नैतिकता के पाठ ये लोग पढ़ा रहे हैं. ये ढोंगी लोग हैं, भंपक लोग हैं, उनके ऊपर विश्वास मत रखिए. जल्दी ही ये लोग देश छोड़कर भागने वाले हैं. मार्क माय वर्ड्स. देखो ये कैसे भागते हैं, भागम भाग करने वाले. थँक्यू. सर देवेंद्र फडणवीसांकडे महाराष्ट्रातील सगळ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना बोलण्याची जबाबदारी दिलेली आहे इंडिया उपराष्ट्रपती पदाची निवडणुकीच्या अनुषंगाने. बोलू द्या ना त्यांना. बोलायला काय, लोकशाही आहे. तुमच्याशी चर्चा केली काही? हो, फडणवीसांचा फोन आला होता. राजनाथ सिंग,
देवेंद्र फडणवीस त्यांचे फोन माननीय उद्धव ठाकरे साहेबांना आलेले आहेत. त्यांनी मतांसाठी विनवणी केलेली आहे, इतरांना सुद्धा केल्या असतील. त्यांचं कामच आहे. संजय शिरसाट लंडनच्या दौऱ्यावर गेल्याचं मला माहीत नाही, मला माहीत ते मंगळवार पण जातील.